पुण्यातील जैन बोर्डिंगच्या जमिनीबाबत झालेल्या व्यवहारामुळे पुण्यातील दोन नेते महाराष्ट्रभर चांगलेच गाजत आहेत। कारण का महायुतीमधल्या या दोन्ही नेत्यांमध्ये वाद जो आहे तो या सगळ्या मुद्द्यामुळे झालेला पाहायला मिळतोय। त्यातलेच रवींद्र धंगेकर आपल्यासोबत आहेत। आरोपांची मालिका जी आहे ती मागील काही दिवसांपासून पाहायला मिळते। तुम्ही मुरलीधर मोहोळांवरती टीका करताय, तुमच्यावरती त्यांनी सांगितलं की इतके गुन्हे दाखल आहेत। तुम्ही आज एक पोस्ट केली आणि त्यामध्ये सांगितलंय की मुरलीधर मोहोळांवरती एवढे गुन्हे आहेत। नेमके काय गुन्हे आहेत ते आणि नेमकं काय पोस्ट? मी सांगितलंच नाही, त्यांच्या प्रतिज्ञापत्रामध्ये दिले त्यांनी। मी सांगितलेलं ना आता मी बोललो तर मला ते म्हणतात ते खोटं बोलतात, पुरावे देत नाहीत। आता तो पुरावा त्यांनी दिलेला आहे, तो त्यांच्याकडे पाठवला आहे। आता ते प्रतिज्ञापत्र खोटं आहे का खरं त्यांनी सांगायचं, आता त्याचं उत्तर त्यांनी द्यायचं, मी नाही देणार। काल माध्यमांसमोर बोलताना मग ते म्हणाले की तुमच्यावरती 10 गुन्हे दाखल आहेत, माझ्यावरती गुन्हे दाखल नाही आहेत। कुठं लपून राहिलं? माझ्या प्रतिज्ञापत्रात आहे, मी मान्य केलं की माझ्यावर गुन्हे आहेत, पण ते जे गुन्हे बोलतात ते गुन्हे माझ्यावर आहेत। हे माझे सगळे आंदोलनाचे गुन्हे आहेत। ते म्हणले जमीन हडपायचा गुन्हा त्यांनी दाखवा, माझं प्रतिज्ञापत्र खोटं आहे, आता त्यांनी जाहीर करून माझा गुन्हा दाखल करावा। भाऊ, हा सगळा वाद जमिनीचा सुरू झाला, हा वाद वेगळ्याच मार्गाला घेऊन जाताना जात नाही। जैन मंदिर होईल जोपर्यंत होत नाही तो माझा लढा चालू राहणार, विकृतीच्या विरोधात राहणार। आणि जी मोहळांनी विकृती आजूबाजूला तयार केली त्यांच्यावर मी बोलणार। मोहोळ सातत्याने सांगताय की तुमच्याकडे कुठलेच पुरावे नाही आहेत, तुम्ही बिनबुडाचे आरोप करताय। आम्हाला सांगताय की तुम्ही जाताना बातमी करायला जाता तुम्ही आधी त्यांना विचारा की तुमच्या हातात काय पुरावे आहेत। पुरावे 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 मागतायत ते, तुमच्याकडे काय तुम्हाला दाखवायला आहे की ह्या सगळ्यामध्ये मोहोळांचा संबंध आहे, मोहोळच या सगळ्यामध्ये दोषी आहेत? काय नेमका पुरावा आहे? कागद मागतायत? बघा, सगळे योगायोग मी तुम्हाला सांगितलेत। बिल्डर योगायोग, 2 नंबरचा बिल्डर योगायोग, जी ज्यांचे संबंध आहेत ते बँकेतले लोक त्यांचे योगायोग, सगळे योगायोग। आता शेवटचा आपला प्रश्न आमची शेवटचं त्यांनी जो मुद्दा विचारला, ह्यांचे पुरावे विचारा, तर त्यांचंच प्रतिज्ञापत्र दिलं आहे। ते काल तुम्हाला काढले, माझ्यावर एकही गुन्हा नाही। आता त्यांनी दिलेलं प्रतिज्ञापत्र खोटं असेल तर ह्याच्यापुढे मी काय त्यांना पुरावे देणार? आणि जी महानगरपालिकेचं असलेली अस्मिता, जे असणारं पद, जो असणारा लोगो तुम्ही बिल्डरच्या कंपनीमध्ये घाण ठेवला आहे, हे कितपत योग्य आहे? आणि त्यांनी एक चांगलं बोललं की मी असा एकमेव महापौर आहे की स्वतःची गाडी स्वतःचं पेट्रोल वापरणार आहे। त्यांना हे माहीत नाही की ह्या महानगरपालिकेमध्ये कैलासवासी बाबूराव जगताप महापौर होते, ते सायकलीवर यायचे, स्वतःच्या सायकलवर येत होते, बिल्डरच्या पेट्रोलवर आणि बिल्डरच्या धान्यातून येत नव्हते। ह्याची जाणीव त्यांना नाही। ह्याच्या मागचे जे महापौर झालेत त्यांचा त्यांनी अपमान केलेला आहे ह्याच्यामध्ये। पण आता तुम्ही काल बघितलं असेल की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना ते काल भेटायला गेले, अशी चर्चा सुरू होती की तुमची तक्रार करायला ते तिथे गेले। नेमकं कशासाठी गेले, काय तुम्ही अंदाज घेतलाय का? एक देवेंद्र फडणवीस साहेब हे चाणक्य राजकारणी आहेत, ज्या जैन धर्मांनी वर्षानुवर्षे भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभे राहतात। आणि मग त्यांचा विश्वास कुठंतरी आपल्या बाजूनी जातोय, उडतोय, हे लक्षात आल्यानंतर त्यांनी काय मुरलीधर मोहोळांना काय गुच्छ घेऊन उभे राहिले असतील का? तर ते जाबच विचारणार आणि जाब हे विचारणार की ते 100% ह्या सगळ्या विषयावर सगळी माहिती घेऊन मुरली मोहोळांच्या कृत्याचा ते समर्थन करणार नाही, तर त्याच्यावर कारवाई करण्याची शिफारस करतील असा माझा विश्वास आहे। स्वतः मुख्यमंत्री शिफारस करतील केंद्राकडे यांच्यावर कारवाई करा असं? हो, ते बी एक त्यांना पुणेकरांची जाण आहे, पुणेकरांचं प्रतिनिधित्व ते करतात, महाराष्ट्राचं करतात। जैन धर्मीय कायम भारतीय जनता पार्टीच्या उभं मागे राहिलेलं आहे आणि त्यामुळे ते 100% ह्या चुकीच्या लोकांना सोडणार नाही। तुम्हाला महायुतीमधून असताना तुम्हाला आता शिवसेना तुम्ही पक्षामध्ये आहात, महायुतीमध्ये आहात, तुमच्यावरती ते सुद्धा काल बोलताना त्यांनी सांगितलं की महायुतीचा धर्म कोण नेते पाळत नसतील तर त्याची शिस्त समितीने जी आहे ती दखल घ्यावी। मी भारतीय जनता पार्टीवर बोलतच नाही, पहिलं सांगतो की मी बोलत नाही। मग तुम्हाला असं वाटतं का भारतीय जनता पार्टीतल्या लोकांचा मला पाठिंबा नसेल? तर मी चांगलं बोलतो, खरं बोलतो म्हणून ते माझ्याबरोबर आहेत। जे आता लाभार्थी आहेत, लाभार्थी कोणाला तिकीटे मिळायचे आहेत, कोणी प्रवेश घेतला आहे, कोणाच्या ताडीचे दुकानं चालवायचे आहेत, कोणाचे अड्डे चालवायचे, कोणाचे बिल्डर लाईन चालवायचे, हे लाभार्थी आत्ता सध्या त्यांच्याबरोबर आहेत। पण खरे भारतीय जनता पार्टीचे लोक हे माझ्याबरोबर आहेत। तोच चर्चा जातोय की तुम्हाला हे सगळं जे काही पुरवलं जाते ते भाजपमधूनच आतमधूनच त्या मुरली अण्णांना हे करण्यासाठी आता प्रतिज्ञापत्र काय कोणी दिलं? अण्णांनीच माझ्या हातात दिलं की मी किती गुन्हेगार आहे, हे अण्णांनीच प्रतिज्ञापत्र दिलं, मला कुणी द्यायचं संबंधच नाही। खासदारांचं प्रतिज्ञापत्र ते त्यांनी सादर केलं, मी तेच दाखवलं, वेगळं काय दाखवलं नाही। दिवाळीचा फराळ आहे, या फराळामध्ये तुमचं ताट दिसतंय, मिसळ आहे, भजी आहेत, मिरची आहे, जिलेबी आहे। कुठला फराळातला पदार्थ तुम्हाला मुरली अण्णांना आता तुम्हाला दाखवा वाटतोय? किंवा आता ही मिरची,
ही मिरची कायम त्यांच्यासमोर आहे. कारण जोपर्यंत जैन मंदिर आमचं उभं राहत नाही, आमची अस्मिता उभी राहत नाही, या छत्रपतींच्या स्वराज्याची उभारणी ह्या पुण्यनगरीत झाली. सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन छत्रपतींनी स्वराज्य उभं केलं. त्याच जैन धर्मियांचं योगदान ह्या महाराष्ट्रासाठी बऱ्यापैकी आहे. आणि म्हणून त्यांचं जर अस्मिता ही जर घाण ठेवत असेल कोण आणि त्याला जर मोहोळ विरोध करत नसतील तर ही त्यांच्यासाठी मिरची. पण ज्या दिवशी मोहोळांच्या नेतृत्वाखाली जैन बोर्डिंग उभं राहील आणि जैन बोर्डिंग उभं राहता मंदिर आमचं डौलाने उभं राहील, त्या दिवशी त्यांच्या दारात 1000 किलो जिलबी त्यांच्याच सगळ्यांना वाटेल. भरवणार तुम्ही जिलेबी स्वतः जैन मंदिर ज्या दिवशी उभं राहील त्या दिवशी मी माझ्या हाताने त्यांना, कारण त्यांचा माझा बांधायला बांधला आहे, दुश्मनी नाही काय नाही, फक्त विकृतीवर बोलतो. त्यांनी जी विकृती आजूबाजूला आहे त्यांना फसवते, त्यांना त्रास देते, लोभापायी त्यांना भागीदारीत घेतात आणि तो लोभ त्यांनी आता सोडावा आणि पुणेकरांसाठी काम करावं. मलबार हिलचे भाव न बघता आमचा ताडेवाला रोडला जावं, लोह्यानगरला जावं, मोठा रोडला जावं, लोक कशी जागतात, त्यांना काय गरज आहे ह्याच्यावर काम केलं तर आम्ही पुणेकर त्यांना दुवा देईन. पण मी पुणेकरांचे मनापासून आभार मानतो की पुणेकर आज माझ्या बाजूने बोलायला लागलेत, म्हणून मी पुण्यात जन्मलो, छत्रपतींच्या पुण्यात मी जन्मलो, ह्याचा मला सार्थ अभिमान आहे. आता रवींद्र दंगेकरांनी आता मिरची दाखवली आहे मुरलीधर मोहोळांना, आणि जर का जैन बोर्डिंग उभं राहिलं, जैन मंदिर जर उभं राहिलं तर त्यांना स्वतःच्या हाताने जी आहे ती मुरली मोहोळांना मी जिलेबी भरवील, अशा प्रकारचं मत देखील रवींद्र दंगेकर यांनी व्यक्त केलेलं पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे.